सुंदर ध्यान उभे विदेवारी
हॉर्न लावायचे बबल्याला सांगू. बबल्याकडे हां कधी तिथे कोणतरी असेल बघ ना तो ईश्वर शेती दुसरा कोण आहे त्याला चांगला आवाज बबल्याकडे जाऊ दे चल. हां हां ठीक आहे चल. हां ठीक आहे. हरी हरी वक्रतुंड महाकाय निर्विघ्नं कुरु मे देव सर्वदा राम कृष्ण
हरी 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 प्राप्तीची उपाय हरी प्राप्तीची उपाय हरी प्राप्तीची
उपाय धरावे संतांचे ते पाय तेने साधती साधने तेने साधती साधने तुटती भवाची बंधने संताविना प्राप्ती नाही संतविन प्राप्ती नाही ऐसी वेद तिथी भाई तेने साधती साधने तेने साधती साधने तुटती भवाची बंधने एका जनार्दनी संत एका जनार्दनी संत पूर्ण करती मनोरथ तेने साधती साधने तेने साधती साधने तुटती भवाची बंधन पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादि लक्षणम् एकं नित्यं विमलम् अचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। ओम नमः ज्ञानेश्वराय हरि प्राप्तीसी उपाय हरि प्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी
आज काळू वडिलांचं काय नाव पुंडलिक म्हात्रे यांचं काळू पुंडलिक म्हात्रे काळू त्यात उलटा व्हायचा काळू पुंडलिक म्हात्रे यांचं प्रथम पुण्यस्मरण आहे आणि या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने त्यांचा शोकाकुल परिवार सुनीता काळू म्हात्रे पत्नी, नितीश काळू म्हात्रे मुलगा, अर्पणा दिनेश शेलार मुलगी, प्रतीक्षा सूरज पाटील मुलगी, रेवतिका काळू म्हात्रे मुलगी असा त्यांचा परिवार आहे. आणि ज्याने आम्हाला बोलवलं ते हरिभक्त परायण यशवंत सेठ कराळे हे संपूर्ण महाराष्ट्रभर आमच्या बरोबर असतात. गाडी ड्रायव्हर पेट्रोल सगळं विनामूल्य असतात आणि आज ते कॅमेराही चालवतात. सज्जनो, तुमच्या या सर्वांच्या साक्षीने आज भगवंताची, कारण अभंग आहे नाथांचा आणि आजची नाथ षष्ठी आहे म्हणून जातीने नाथांचाच अभंग निवडला गेला. विठाल हरी प्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय. सज्जनो, नाथ बाबांनी आपल्याला असं काही जागृत करून ठेवलेलं आहे. कारण नाथांना ज्या दिवशी अनुग्रह झाला तोही षष्टीचा दिवस. नाथांना ज्या दिवशी शेवट झाला तोही नाथ षष्टी. आणि नाथांबद्दल 3 वेळेला ते जाण्याचा योगायोग आला परंतु पूर्ण झालेला नाही. कारण नाथ बाबा हे स्वतः संतही होते आणि दुसऱ्यालाही देण्याकरता. आता काय माझ्यासारख्या पामराने बोलावा, मज पामर हे काय आपला अधिकार आणि आपली योग्यता पाहूनच बोलावा माणसाने. कारण गेली कित्येक वर्ष झाली नाथ षष्ठी ही साजरी करतात आणि आजचा दिवस एक काळू महाराज यांना लाभला. वास्तविक तसं बाबांचं वय तेवढं झालेलं नव्हतं. चेहऱ्यावर वाटतं, फोटोवर मुलंही चांगली कर्तृत्ववान आहेत आणि अख्खा परिवार सुंदर गोड आहे. त्यांचे नातेवाईकही गोड आहेत, हरकत नाही आणि अत्यंत उत्साहाने. कारण बॅनर लावले त्याच्यातून समजून कळून चुकतं हे यांचा खूप कर्तृत्ववान वडील होते. श्रद्धा किती होती? हो, प्रश्नच नाही. कारण जगी ऐसा तसं नांदिवली गाव ही डोंबिवली शहरालगतच आहे आणि आता डोंबिवली आणि नांदिवली काही वेगळी राहिलेली नाही. समोरच पाण्याचा डोह आहे
आणि या बिल्डिंगमध्ये त्यांचं जीवनपट सारा गेलेलं आहे. त्यांचे नातेवाईक आपले अण्णा खराळे, यशवंत दादा, ही सगळी मंडळी नातेवाईक आहेत. मात्र देवाची प्राप्ती, हरी प्राप्तीची उपाय नादबाबाने गोड अतिशय सुंदर आणि सुलभ असा सांगितलं. तुम्हाला जर देव प्राप्ती, ईश्वर प्राप्ती पाहिजे असेल तर साधू संतांना शरण जावा. तेने साधती साधने, आणि त्यांना शरण गेल्यानंतर ते साधन देतील, आणि त्या साधनाच्या साह्याने तेने साधती साधने. साधन कुठलं? हॅलो, साधनांचे सार मंत्र बीज हरी. साधनांचे सार मंत्र बीज सार मंत्र बीज हरी. साधनांचं सार भगवंताचं नाम आहे, आणि ते नाम महापुरुषांनो ज्या वेळेला हनुमंतरायाने द्रोणागिरी पर्वत घेऊन आले, घेऊन आल्यानंतर अयोध्या जवळ आल्यानंतर भरत राजाने, रामाचे बंधू भरत राजे, त्याने पाहिला एवढा मोठा पर्वत घेऊन कुठं चाललाय वानर. एक बाण मारला, एक बाण मारल्यानंतर त्या बाणा सरसी तो पर्वत आणि हनुमंतराय खाली पडले. पर्वत काही जमिनीला टेकलं नाही, खाली पडल्यामुळे माझ्या भरत राजांना एवढा काही विश्वास होता, त्याने संकल्प केला ना, मुखातून बोलले, मी जर खरोखरच राम भक्त असेल, मी जर परिपूर्ण रामाला शरण असेल, माझ्यावरती माझ्या रामाची कृपा असेल, त्या कृपेने हा वानरा जागृत व उठो. आणि त्यावेळेला बाण लागलेला बाण काढला बाहेर, तसाच हनुमंतराय लगेच जागृत झाले. जागृत झाल्यानंतर डोळे उघडले आणि पाहिलं, मी खाली पडलेलो होतो, परंतु पर्वत खाली पडलेला नव्हतं. मग आता त्याच्या मनात एक वाटत होता की माझ्या मी शक्तीने ह्या पर्वत घेऊन आला, आणि माझ्या शक्तीने मी याला उचललं. त्याची जी शंका होती ती भ्रम होता, निकालास बाद झाला. आणि बाद झाल्यामुळे मारुतीरायांचा जो भ्रम होता तो भ्रम खलास निघून गेला. आणि मला आठवण आली की कालचा कार्यक्रम, लगेच आजचा कार्यक्रम, लगेच त्या दिवसाचा एक कार्यक्रम कुठे? चेंबूरला. चेंबूरच्या नंतर लगेच दुसऱ्या दिवशी वाशिम.
आंबे शेरे आंबेवला कुठे तिकडे होता आणि रात्री 2:30 वाजता आलो आणि पुन्हा जायचे ते कार्यक्रमाला. सकाळी उठत ओक्सा बोक्षे मी रडलो रे. ही ताकद कोणाची आहे? माझी नाहीये. खरंच सद्गुरूची शपथ घेऊन सांगतो की त्या सद्गुरुनाथांची पूर्ण कृपा आहे. म्हणून हे काय हरे कोण बोलवतो? रोज आव्हान नवीन, रोज दृष्टांत नवीन, सिद्धांत नवीन, माणसं नवीन. नशिबी 2-3 लोक 2-4 तेच असतात, दादा बी असतात. पण मेन माणसाला कुठं हालता येत? कोण बोलवितो हरिविन. आणि महापुरुषांनो, आपण एक चांगला आणि बारीक विचार केला. आज ना उद्या आपला हा देह जाणार आहे. पण जाण्याच्या अगोदर आयुष्य जात आहे, पहा काळ जपतसे महा स्वहिताचा घोर ध्यानीरा श्री हरीच्या. महापुरुषांनो, माणसाला वाटते कीर्तनाला बसलेलं नाही. खरंच रे, बरोबर आहे. खरंच देवाचं नामस्मरण करायला पाहिजे. स्मशानात गेल्यानंतर कोणाच्या तरी मौतीला तेव्हा वाटतं नाही रे, खरंच शेवटी अखेर जाणंच आहे. मात्र काय करायला पाहिजे? मरणादी सावध भावे, अगोदर सावध व्हायला पाहिजे. तरी बुवा, मग आम्ही बी माळा घालायच्या का? ज्याने त्याने बघून घ्यायचं, ज्याने त्याने बघून. नाहीतर शेवटी माळ घालतीलच. नाद बाबांनी ज्या वेळेला हा देह, कारण आजची नाथ षष्ठी, हा देह अनंतात विलीन केला. विलीन केल्यानंतर त्यांच्या आव्हानाने त्यांची तिरडी उचललं घेऊन चालल्यानंतर शेवटी आपसात कुजबुजायला लागले. एवढी कीर्तने केली, एवढा सगळा चमत्कार घडला, पण शेवटी आमचेच खांद्यावर जायला लागला. ऐकलं का रामेश्वर? ते बोलले आमचेच खांद्यावर. नाथ बाबा चटकन उठले. ए भाऊ, मी मेलो नाही, तुम्ही तिरडी खाली मिळाला का? हो ना, मरायला हाच वेळ मिळाले का?
नाथ बाबा उठून पुन्हा बसले. जाऊ दे का आई, तुझ्या मुलीला सासरी जाऊ दे, मी आता नाही मरत. बाकीचे टालकरी माळकरी बोलायला लागले, हे किती वेळा करत असं, तुम्ही जावा आता बोलते. पुन्हा ती लाकडं होती, पुन्हा स्मशानात नेली. आपला होईल का रे असा? उतरा नाही येणार कोणीतरी, अजिबात नाही. फार फार तर बस नातेवाईक येतील आणि बोलते लय फिरला रे. ठीक आहे ना, शेवटी दुनिया वाले ने दुनिया ऐशी बनाई है, रुलाई है. मग नाथ बाबांनी सांगितलं आता मी मरत, पण आता जेव्हा जाईन ना तेव्हा स्वतःच्या पायाने जाईन. अनेक लक्षात ठेवा, तसा इतर वेळेला ज्ञानदेव म्हणे, नंतर बाप रखुमा देवीवरू, तसा नाथ बाबांनी सूचना दिली जनता जनार्दनाला. तुम्हाला जर देव प्राप्ती पाहिजे असेल, तुम्हाला जर हरी प्राप्ती पाहिजे असेल तर काय करावं लागेल? हरे प्राप्ती सेवन, तुम्ही सांगता ते बरोबर आहे. आम्ही असा प्रत्येक सप्त्याला प्रत्येक ठिकाणी कुठेही कीर्तन असला ते बाबांचा आम्ही चरण स्पर्श केल्याशिवाय कधीच राहत नाही. आम्ही दर्शनही घेतो. म्हणजे नेमकं काय, हे पाय उघडून जरी प्यायला तरी जमणार नाही. 100 ना हजारो कीर्तन ऐकले तरी जमणार. महाराज सांगतात हा जे माझा हा गे माझा अनुभव भक्तिभाव भाग्याचा. आपल्याला सवय काय पडली, हॅबिट इज सेकंड नेचर. हे ऐकायचं, झटकाचं,
जेवायचं ना करायचं कोणी सांगत आणि सांगत असेल त्यांचं खरं वाटत नाही आणि ते खरं वाटण्याकरता मागील 21 जन्माची निष्काम कर्माची पुण्याई लागतं तर खरं वाटेल. बाकीच्या नोट नाही रे, खाली कीर्तन ऐकायचं असतं, कीर्तन ऐकायचं असतं. तुम्ही एवढं सांगता मग असा का तर तसाच असत. याला कारण आहे, बादली भरले का बादलीचा आवाज बदल होतो आणि तो बादलीचा आवाज बदल झाल्यानंतर कळून चुकतं. नादबाबांचं शेवटच्या घटकात जाण्याच्या अगोदर कळून चुकलं होता. आम्ही आता भागवत लिहून पूर्ण झाला, लिहून पूर्ण अद्याप काही अध्याय बाकी होते. त्याने सांगितलं आता माझ्याच्याने होत नाही म्हणा. हा भागवत पूर्ण कोण करेल? माझा मुलगा हरिपंडित बोलतो नाही, तो मला वडील मानतो. जवळची माणसं नाही ओळखतायत, नाही येणार, येणारच नाही. विठाला विठाल आपण तरीच महिमाने येईल कळो. डोळ्याने पाहतात, उघड्या कानाने ऐकतात. कोणी बाबा सुटत नाही, कोणी संन्यासी सुटत नाही, कोणी अध्यक्ष सुटत नाही, कोणी सुटत नाही. नवे नवे आम्ही पैठणला गेलो होतो तर पैठणला सुद्धा त्यांच्या वंशातल्यानं सुद्धा सुटका नाही, शेवटी ते नाम घ्यावाच लागे. आणि हे नामाचा परिणाम आणि शक्ती. आणि मग त्याने सांगितलं आपल्याकडे गावबा म्हणून नावाचा शिष्य आहे, तो खाली पुराण पोळ्यात पुराणच खाण्यासाठी आलेला होता. त्यांच्या आईला वाटला माझ्या मुलाला मी रोज काही गोड खायला देऊ शकत नाही, पण नाथांकडे रोज पुरणपोळ्या होतात आणि ते पुरण खाण्यासाठी हा गावबा त्यांच्याकडे गेलेला होता. रोज तो प्रसाद खाऊन 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 त्यांना स्लोली बट शुअरली साधू संतांच्या बरोबर राहून राहून निश्चित त्यांच्यामध्ये फरक पडतो. आणि तो फरक नाद बाबांच्या कृपेने त्यांच्यावरती झाला. आणि हा आमच्या लोकांना पडत. विमानाचा कॉकपीट असतो ना तो तर लवकर फुटत नाही, किती ट्रान्सपोर्ट झाला तो नाही फुटत. फुटल तो फुटल. आता दादांच्या विमानाचं झालं, फुटला ना तो, त्याला काही इम्पॉसिबल नाही. विठाला या भागवताचा शेवट माझा गावबा करेल, हरिपंडित नाही करणार. तो श्रद्धेने कमी पडतो. जो तुमच्यावर श्रद्धा ठेवतो ना त्याचा भगवान परमात्मा सुद्धा अखंड सर्व अर्थाने कल्याणही करतो. आणि मग नाद बाबा त्याने सांगितलं तुम्हाला एक साथीने साधन सांगतो. तुम्हाला आता आहे का कीर्तनात? का नाही, आज भी आता भी इथे भी आहे. कुठला साधन आहे? अभंगाचं दुसरा चरण. साधन
साधन तुटती भवाची बंधनी. महापुरुषांनो, भवाची बंधने तुटतात म्हणजे काय? जी प्रपंचाबद्दलची आसक्ती आहे ती आसक्ती कमी होत जात असते. यंत्रवात तो प्रपंचामध्ये असतो आणि ते यंत्रवात प्रपंचामध्ये असल्यामुळे गावबाला अनुग्रह प्रबोध स्वरूपाची ओळख सगळं झालं आणि त्याला सांगितलं तू आता हे ग्रंथ पूर्ण करू शकशील. जसा भगवान परमात्म्याने असा हात केला तर लगेच तिथे सुदर्शन तयार होत होता. तसा नाथांच्या शब्दामध्ये ताकद होती, तू पूर्ण करशील आणि केलंय त्याने. आजही गावबाने लिहिलेल्या कितव्या अध्यायापासून गावबाने अध्याय लिहिलेलं जाणवत नाही, शेवट केलेला तोही जाणवत नाही, जसं का माझ्या नाथानेच लिहिलेलं आहे. वास्तविक त्यांचीच कृपा तेच करून घेतात. आजही संत सावळाराम बाबांची कृपा, संत श्रीपाद बाबांची कृपा, रामदास बाबांची, गुरुमाऊली नानाबाबांची कृपा आहे आणि त्यांच्यामुळेच तर रोज 2 दिवसार 4 दिवसार किती प्रवास असला, शरीराचा थकवा, मनाचा थकवा, बुद्धीचा थकवा, विचारांचा थकवा, चित्ताचा थकवा, तो कशाने जाता? एक नाम हरी द्वैत नाम. आपल्याला ती जाणीव नाही आणि ती जाणीव करून घ्यायची असेल तर साधू संतांना परिपूर्ण शरण जायला पाहिजे. मग आम्हाला जमेल का? का जमेल, आरामात जमेल, मात्र त्यांच्यावरती झोकून द्यायचं असतं. लहानपणी त्या खाडीवरती आंघोळ करायला जायचं, आंघोळ केल्यानंतर जसं ते वर्ण उडी टाकली का मध्ये काही ठरवलं नाही आंघोळ करायची, ती बरोबर उडी तसं झोकून द्यायचं असतं आणि झोकून दिलं नातेवाईक बी समजतात मी कुठेतरी कीर्तनाला गेला आशा ठेवत, आता लग्नाला बी नाही, मग पुन्हा मेला तरी कोणी आशा ठेव, कुठेतरी कार्यक्रमाला गेला नाही ठेवत आशा. मात्र 13 दिवसातून एकदा आपण आलो तर जायचं असतं. हे आल्यानंतर म्हणजे खोटेपणा नसावी, जसं आम्ही ऑफिस मध्ये होतो, परंतु असल्यानंतर काम राईट टू फाईट करत असतं. तसा भगवंताचं काम एकदम राईट टू फाईट करत असत, त्याच्यात कसर नसावी, कशाचेही बहाणं सांगायचं नाही. मग भगवंत आपल्याला बरोबर शक्ती देत असते आणि ती शक्ती भक्ती युक्ती नीती धर्म आपण परमार्थी क्षेत्रामध्ये लावायचे. जास्त गडबड करायची नाही, कारण जैसी स्थिती आहे तैशा परी राहे कवत कुतुपाई संचिताची. जशी स्थिती असेल तशी. मग कशी स्थिती आहे? सदाकाळ अनुकूल नसतात, पण त्या प्रतिकूल मध्ये अनुकूलता पाहण्याची ज्याची शक्ती येते ती शक्ती भगवंताची आहे. कशाही परिस्थितीमध्ये आमचे यशवंत शेठ किती कामाधंदा टाकून पद्धतशीर कार्यक्रमाला राहतातच आणि येतातच. आणि आज मी येत होते घरी, म्हटलं खाली येऊन गेल्यात, आज मी राहू दे चल मध्ये दादांचा फोन आला, येतो बोलते मी, बरे चला मग ये. मी सांगेल तुम्ही बाहेरचे बाहेर, म्हणजे असा जो झोकून देतो तोच यशस्वी होत असतो. आणि यशस्वी होण्यासाठी साधनांचे सार मंत्र बीज आत्मतत्व धरी गडबड करायची नाही. आपल्याला काही असे अमुकात वाजता घाटावर असतं, 12 वाजता फुलं टाकायची येतात का 12 वाजता. आता आपल्याकडे फुलं नाही काय नाही, एकदमच वाहिलं जात असतं, एकदमच वाहिले जातात, म्हणजे पाया पडून घेत असतात. कारण ती फुलं टाकणं म्हणजे यासाठी केला